सर जसं आता आपण स्ट्रेच मार्क्स पाहिलं तसंच एक कॉमन आपल्याला दिसून येतं सगळ्यांमध्ये एक ॲक्ने स्कार्स आहेत येस येस किंवा काही ना काही अपघातानंतर काही व्रण राहून जातात येस जे जातच नाहीत, काळे डाग पडतात, येस खड्डे असतात. यावर काही प्रभावी उपचार आहेत? मॅडम आमच्या डर्मॅटॉलॉजिस्टमध्ये तर ॲक्ने स्कार हा एकदम कॉमन विषय आहे. जसे की पिंपल्स आहेत, कारण की मॅक्झिमम ॲक्ने स्कार हे पिंपल्समुळंच होतात. पिंपल्स ची ट्रीटमेंट झाल्यावर त्याचा जो खड्डा पडतो तर त्याला आपण ॲक्ने स्कार म्हणतो. आणि काही स्कारिंग हे चिकन पॉक्समध्ये येतात. बऱ्याच मुलींना लहान वयामध्ये किंवा वाढत्या वयामध्ये चिकन पॉक्स येऊन जातो, मग त्याचे खड्डे राहतात. काही मुलं किंवा मुली ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपण तिथं सुचर घेतो, ते सुचरचे मार्क राहतात, ॲक्सिडेंटल स्कार राहतात. मग त्या पेशंटमध्ये आपण 2-3 उपाय आहेत. याला मेडिसिनवर बिलकुल रिझल्ट्स नाही आहेत. म्हणजे आपण असं म्हणता येईल की ओन्ली 5 to 10% पर्यंत मेडिसिनमध्ये ते थोडंसं रिझल्ट दाखवतात. याच्यासोबत तुम्ही समजा केमिकल पील केलं तरी तेवढं प्रभावी ट्रीटमेंट आहे. पण तुम्ही जर फ्रॅक्शनल CO2 लेझर केलं लेझर्स तर याला 70 to 90% पर्यंत पेशंटला रिकव्हरी येते. त्याच्यामध्ये ग्रेडिंग असतं. ॲक्ने स्कारमध्ये काही सुपरफिशियल स्कारिंग असतात, काही बॉक्स स्कार काही म्हणतो. deeply आहेत का ते हां, असं? त्याच्यात वेगवेगळे बॉक्स स्कार असतात, काही आईस पॅक स्कार म्हणतो. काही लोकांचे खूप असे मोठे मोठे खड्डे असतात आणि त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शनल CO2 लेझरसोबत जसं MNRF आहे, MNRF प्लस PRP ट्रीटमेंट करतो किंवा काही वेळेस आम्ही सबसिशन म्हणून एक ट्रीटमेंट असते, जे निडलमध्ये हे करून तुमच्या फायब्रस बँडला ब्रेक होते आणि त्याच्यामुळे तुमची हिलिंग चांगली होते. आणि असे वेगवेगळे त्याच्यात प्रोसिजर्स आहेत आणि त्याच्यामुळं पेशंटचा कॉन्फिडन्स पूर्ण हाय होतो. जो पेशंट त्यांना असं वाटते की मला जर मी चेहरा कुठं दाखवला तर पूर्ण माझा कॉन्फिडन्स लो होतो, त्या पेशंटला त्या लेवलपर्यंत आम्ही आणतो की त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण 100% रिकवर होतो. आणि जसं दुरून दिसायलेत म्हणजे जवळून जसे मोठे मोठे खड्डे दिसतात, तुम्ही दुरून जरी बघितलं तरी बिलकुल चेहऱ्यावर काही दिसणार नाही. जवळून बघितलं तर थोडे मायनर स्कार्स दिसतात, कारण की जसं यूट्यूबमध्ये दाखवतात की तुम्ही असं काहीतरी लावलं तसं तुम्ही पुसलं तुमची स्कारिंग 100% जाते, असं काही होत नाही. तुमची स्कारिंग तुम्हाला 70 to 90% पर्यंत इम्प्रूव्ह करता येते आणि ते फक्त तुम्हाला प्रोसिजरद्वारेच होते. तुम्हाला म्हणजे मेडिसिनद्वारे मेडिसिनने होत नाही होत. आणि प्रोसिजरनी केलं तर होतं. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे बाहेर जाणं टाळतात वगैरे तसं न करता डर्मेटॉलॉजिस्टकडे जावं आणि डर्मॅटॉलॉजिस्टकडून ट्रीटमेंट घ्यावी. ॲक्ने स्कारची आणि ॲक्सिडेंटल स्कार म्हणा किंवा काही स्कार्स काही आजकाल आम्ही मुलं यंग एजमध्ये बघायला मॅडम की स्ट्रेसमुळं, डिप्रेशनमुळं ते स्वतः इंजुरी करून घेतात हातावर. अरे बापरे! हां, इथं ब्लेड मारतात. ते ब्लेड मारल्याच्या नंतर इथं स्कार पडते. त्या स्कारला सुद्धा आम्ही रिकवर करतो. त्यांचं पूर्ण स्कार ऑलमोस्ट 50 ते 70% रिकवर होते. तुम्ही कॉमनली बघा, कधी ऑब्झर्व्ह करा, या हाताला ज्या राईट हँडनं ते ब्लेड घेतात आणि या हाताला असं मारतात आणि ह्या पूर्ण हातावर त्याचे निशाण राहतात नंतर 2-3 वर्षाच्या नंतर. आणि जेव्हा ती मुलगी किंवा मुलगा लग्नाला येतो त्यावेळेस त्यांचे पॅरेंट्स पॅनिक होतात की बाबा आता हे स्कार्स दिसायलेत. म्हणजे त्यांना असं वाटते की हे मुलगी किंवा मुलगा शी इज नॉट फाईन इन प्रिव्हियस डेज आणि त्याच्यामुळं ते स्ट्रेसमुळं किंवा त्या डिप्रेशनमध्ये तिनं ते इंजुरी करून घेतली. मग असे पेशंट खूप जास्त पॅनिक होतात. मग त्यावेळेस आधीच पॅनिक असतात हां, ते अजून खूप जास्त panic कारण की situation होतं. ते नॉर्मली निघत नाहीत. मेडिसिननं ते दिसतात ना दिसतात. समोरला. त्याच्यामुळं अशा पेशंटला सुद्धा आपण प्रोसिजर जर केली तर त्याचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीमुळे हां, बऱ्याच गोष्टींवर हां. आता उपाय निघालेले आहेत. त्याच्यामुळं कोणतंही जसं टॅटू आहे. टॅटू हे पहिल्याच्या काळात काय होतं की गोंधन लावायचे किंवा हो. कोणाचं नाव हे करायचं. त्याचं रिझन वेगळं होतं. पण आजकाल एक फॅशन झाली की मुलं किंवा मुली फक्त हातावर नाही तर तुमच्या मानेवर, चेहऱ्यावर, तुमच्या पाठीवर, बॅकवर, मांडीवर, पायावर म्हणजे वरच्या केसापासून तर खालच्या नखापर्यंत टॅटू गोंदले जातात आणि ते बी परमनंट. म्हणजे असं नाही की बाबा, आणि काही लोक देवाचे हे करतात, काही लोक आता टॅटूमध्ये तर असं झालं की जे यंग एजमध्ये मुलामुलींचे नावं काढतात, मग त्यांना ते ब्रेकअप होते. ब्रेकअप झाल्याच्या नंतर असं ते जवळ येत नाहीत. मग मग ते दुसरीकडे लग्न त्यांचं जमवायचं असते. मग त्यावेळेस ते त्यांच्या पॅरेंट्सला अवघड जाते की पहिलं हे नाव असते, त्याच्यामुळे ते लग्नच करू शकत नाही, कारण की हे नाव इथं असते
किंवा कोणाच्या मानेवर असेल, मग अशा पेशंटला आपण QC लेझर केलं तर विदिन 4 ते 6 सेटिंगमध्ये विदाऊट एनी इंजुरी, विदाऊट एनी डॅमेजिंग युअर स्किन ते पूर्ण टॅटू रिकवर होते. अच्छा, म्हणजे permanent फक्त tattoo पण पिगमेंट recover होतं. 100% रिकवर होते. काही पेशंटला 4 ते 6 सेटिंग लागतील, काही लोकांना 6 ते 8 लागतील. म्हणजे 6 महिने 8 महिने लागायच्या नव्हतं 1 वर्ष लागेल. पण ज्या मुलीचं लग्न आज करायचं 1 वर्षाच्या नंतर करा, पण ती विदाऊट एनी त्यांना पॅनिक न होता तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. आजकाल असं झालंय की डॉक्टर म्हणजे खूप पेशंटला माहीत नाही की याच्यावर उपचारच आहे. तेच खूप लोकांना माहिती हे नाही. नवीन आहे की परमनंट एकदा टॅटू केल्यानंतर तो निघत नाही. हे असं टॅटू मध्ये दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला एक सांगतो टेम्पररी की पण आहे आणि हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही टॅटू काढतो सुद्धा आणि काही टॅटूइंग लावतो सुद्धा. जसं आपण मायक्रो ब्लेबिंग म्हणतो, ज्या मुलींना बायकांना वयाच्या नुसार इथे केस कमी होतात आणि त्यांचे आयब्रो खूप कमी दिसतात, त्याच्यामध्ये मायक्रो ब्लेबिंग म्हणून एक टेक्निक असते. त्याच्यामध्ये सेमी परमनंट टॅटूइंग करतो आपण निडल्सद्वारे आणि तुमचा आयब्रो एकदम छान व्यवस्थित दिसतो आणि कॉस्मेटिक लुक येतो. आणि काही मुलींना लिप्सला एकदम त्यांचे निस्तेज असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये ते लिप असल्यासारखं वाटत नाही. मग त्यांना वाटते की थोडंसं आपलं लिपस्टिक सारखं दिसावं, थोडीशी पिंकिश दिसावं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला इंक करून मायक्रोब्लेबिंग करून तुमचं लिप्सचं पिगमेंटेशन रिकवर पण करता येते. म्हणजे दोन्ही वेनं त्याचा फायदा आहे. एका वेनं तुम्ही टॅटूइंग केलं तर त्याचं नुकसान आहे, त्याला रिमूव्ह करण्यासाठी टॅटू लेझर करतो. आणि डॉक्टर जेव्हा त्याचा यूज करतात तेव्हा तो कॉस्मेटिक यूज चांगल्या वेनं पण. त्याचं एक्झाम्पल सांगलो की ज्या बायकांना इथं आयब्रो नसतात आणि त्यांना ते म्हणजे लाज वाटते की बाबा इथं केस नाही आहे तर माझं खूप म्हणजे चांगलं वाटत नाही, मग त्यावेळेस आम्ही तिथे टॅटूइंग करतो, त्याचं पूर्ण कॉन्फिडन्स रिकवर होतं. आणि काही बायकांना जे एज 50-60च्या नंतर इथे केस खूप कमी होतात आणि स्काल्प दिसायला लागते आणि म्हणजे ते अफोर्ड नाही करू शकत की आपण ट्रान्सप्लांट करावं लागते किंवा ट्रीटमेंटनं पण रिकव्हरी होत नसते केसांची. त्याच्यामध्ये आपण मायक्रोब्लेबिंग टेक्निक करतो. त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचा टॅटू असतो आणि त्याच्या मायक्रो पिगमेंटेशन असते ते, आणि तुमच्या ते डर्मिसला ते पिगमेंटेशन आम्ही ट्रान्सफर करतो डर्मिसमध्ये. त्याच्यामुळे तुमची वरची स्किन पूर्ण काळी दिसायला लागते. आणि जेव्हा इथं पूर्ण काळं दिसायला लागते, तुमचे 30-40% जरी बायकांचे किंवा मुलांचे केस असेल तर इट्स लुक्स लाईक 100%. म्हणजे तुम्हाला पूर्ण बघितलं की लक्षातच येतं की केस काहीच लक्षात येत नाही. तुम्हाला असं वाटते की दुरून जर तुम्ही ते बायकांना बघितलं तर त्यांना वाटतच नाही की इथं टक्कल आहे, ते पूर्ण केस आहेत असं वाटते. ही ट्रीटमेंट पण सुरक्षित या 100% सुरक्षित आहे. अशा पेशंटला सुद्धा आम्ही ट्रीट केलं मायक्रोब्लेबिंगद्वारे, की ज्या बायकांना मुलींना खूप विरळ केस आहेत आणि टक्कल दिसायले, तिथं मायक्रोब्लेबिंग जर केली तर तुम्हाला पूर्ण असं वाटते की दुरून की तिथे केस आहेत. आणि ती ट्रीटमेंट परमनंट असते का काही वर्षांनी? नाही, त्याला 2 ते 3 वर्षाच्या नंतर काही वेळेस ते परमनंट असते आणि काही पेशंटमध्ये ते निघाल्याच्या नंतर आपण तिथं थोडंसं हे करतो, पुन्हा करायचं, थोडं टचअप द्यायचं त्याला 2 ते 3 वर्षाच्या नंतर. आणि इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे खूप त्याचं कॉस्ट कमी आहे. म्हणजे स्वस्त, आपण खूपच स्वस्त आहे ते. म्हणजे असं काही खूप महागडी प्रोसिजर नाही. फक्त मी याच्यासाठी सांगतोय की ही प्रोसिजर खूप कमी लोकांना माहिती आहे की आपल्याला असं हे करता येते की विदाऊट ते केस ट्रान्सप्लांट न करता पण आपल्याला तिथं लुक तसा देता येतो. आणि जसं मी आयब्रोचं सांगितलंय तसं केसांना पण आपल्याला ते करता येते. तुम्ही जे आज सांगतायत ना त्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच कॉमन पब्लिकला माहिती नाही.